नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। ग्राम पंचायत गुमगांव में होने जा रहे उपचुनाव 2026 में जन्मभूमि ग्राम विकास आघाड़ी के सदस्य पद के उम्मीदवार योगेश निवंत ने रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए अपने चुनावी मुद्दों एवं उनके द्वारा किए गए सामाजिक कार्यों के बारे में विस्तार से जानकारी दी। साथ ही उम्मीदवार योगेश निवंत के समर्थकों ने भी योगेश निवंत एवं जन्मभूमि ग्राम विकास आघाड़ी द्वारा किए गए सामाजिक कार्यों के बारे में विस्तार से जानकारी दी। साथ ही उम्मीदवार योगेश निवंत ने यह भी कहा कि यदि वह चुनकर आते हैं तो वह अपने गांव के विकास के लिए ज़्यादा से ज़्यादा निधि जुटाने का प्रयत्न करेंगे और गांव में हो रही सभी समस्याओं का समाधान करेंगे। आपको बता दें कि गुमगांव ग्राम पंचायत में सदस्य पद के लिए 28 अप्रैल 2026 को मतदान संपन्न होने जा रहा है। तो आइए देखते हैं गुमगांव से हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। योगेश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योगेश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जन्मभूमी परिवाराचा विजय असो, जन्मभूमी परिवाराचा विजय असो। भाऊ आणखी कोण? येऊन येणार कोण? योगेश भाऊ आणखी कोण? भारत सिलेंडर, भारत सिलेंडर, भारत सिलेंडर, भारत सिलेंडर। कोण म्हणते येत नाही? आल्याशिवाय राहत नाही। गुमगावमध्ये पोटनिवडणूक लागली आहे। वार्ड क्रमांक 5 मधून तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहे। काय म्हणणार आहे तुमच्या जनताकडे तुम्ही जात असेल काय प्रतिसाद भेटत आहे सांगा, परिचय देऊन सांगा। माझं नाव योगेश निवंत आहे। मी वार्ड क्रमांक 5 मध्ये सदस्य पदासाठी उभा आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला दिसून राहिला आहे। त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, कारण की त्यांना असं वाटते का हा व्यक्ती काहीतरी करेल वार्ड क्रमांक 5 मध्ये। आणि मी जन्मभूमी परिवारातर्फे माझा पूर्ण परिवार आहे, जन्मभूमी परिवार हा या परिवाराने 2 ग्राउंड स्वच्छ करून लहान मुलांना खेळासाठी क्रीडांगण बनवून दिले आहे खेळासाठी। तुम्ही निवडून आले समजलो, मग जनताने तुम्हाला मत दिला, विश्वास ठेवला तुमच्यावर, तर तुम्ही काय असे मुख्य कार्य आहे जे अपूर्ण आहे त्याला पूर्ण करणार? मी निवडून आल्यानंतर पाण्याची सोय चांगली करेल आणि ज्या बंदिस्त नाली आहे त्या पण करेल आणि स्वच्छ पाणी लोकांना मिळावं अशी माझी इच्छा आहे। या गोष्टीसाठी मी तडजोड जरूर करणार आहे। तर मतदानाला तुम्ही मतदातांना काय आवाहन करणार आहे? कधी निवडणूक लागली आहे, त्याची तारीख काय आहे, वेळ काय आहे ते सांगा। मतदारांना मी हे सांगतो की येत्या 28 तारखेला निवडणूक आहे। सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत होणार आहे। माझं चुनाव चिन्ह सिलेंडर आहे। 1 नंबरची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा व जन्मभूमी परिवाराला व युवा शक्तीला चांगला प्रतिसाद द्या व त्यांचे खांदे मजबूत करा असे मी मतदारांना विनंती करतो। गुमगाव ग्रामपंचायत अंतर्गत जे नवीन नापकोचा प्रोजेक्ट येत आहे तो आहे मौजा गोदनी आणि लाडगाव। तर मौजा गोदनी आणि लाडगाव येथील जे शेतकरी आहे यांना NMRDकडून अजूनपर्यंत म्हणजे त्याचं जे व्हॅल्युएशन आहे याबाबत थोडी माहिती मिळायची आहे। पण आमची गुमगाव ग्रामपंचायतचे जे सरपंच सचिव किंवा आमची जे कमिटी आहे, आमची मागणी अशी आहे का गुमगाव ग्रामपंचायत अंतर्गत लाडगाव आणि गोदनी या अंतर्गत जाणारी जी शेती आहे त्याचा रेव्हन्यू जो आहे जो 1% जो 3000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, 3000 कोटीच्या प्रोजेक्टने त्याचा 1% रेव्हन्यू म्हणजे किती रुपये होऊ शकते तुम्हाला माहीतच आहे। पण त्याच्या अंतर्गत यांचं म्हणणं असं आहे का NMRD हे आमची एक म्हणजे कमिटी आहे, तो पैसा गुमगाव ग्रामपंचायतला न येता NMRDला मिळेल। पण आमचं म्हणणं असं आहे का गुमगाव ग्रामपंचायत अंतर्गत जेव्हा लाडगाव आणि गोदनी आहे तर तो पैसा गुमगाव ग्रामपंचायतला मिळायला पाहिजे। त्या टॅक्समधून आमच्या गावाचं आम्ही एकदम चित्र बदलवू शकतो। तर म्हणून मला हे म्हणायचं आहे की तो टॅक्स आणि रेव्हन्यू हा गुमगावला मिळावा, बस एवढं माझं म्हणणं आहे। मी गुमगाव ग्रामपंचायतमध्ये मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतलेला आहे आणि तो ठराव आम्ही NMRD ऑफिस कलेक्टर ऑफिस इथे दिलेला आहे की गुमगाव ग्रामपंचायतमध्ये टॅक्स आणि रेव्हन्यू मिळावा
यासाठी आम्ही नेहमी धडपड करणारच आहोत आणि जन्मभूमी ग्राम विकास आघाडी याकरिता नेहमी प्रयत्नशील राहील. धन्यवाद. बहुत जन्म ग्राम विकास आघाडी याची स्थापना आपण गुमगावमध्ये केली आहे. आपण काय म्हणणार आहे, काय बोलणार, तुमचा परिचय देऊन सांगा. माझं नाव प्रमोद आष्टंकर. जन्मभूमी ग्राम विकास आघाडी हे मागच्या आता जे ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यावेळेस ह्या आघाडीचा उगम झाला आणि हा उगम ह्या गावातले सर्व तरुण एकत्र येऊन या गावातलं काहीतरी भलं व्हावं, चांगलं व्हावं, या गावाचं नदीचं दुरुस्तीकरण व्हावं, शाळा दुरुस्तीकरण व्हाव्या, हा गरीब गोरगरिबाच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी या जन्मभूमी आघाडीचा उगम झाला आणि तेव्हापासून जन्मभूमी आघाडी यासाठी सगळं कार्य करत आहे. या सगळं गावातला तरुण युवक वर्गाचा जो ग्रुप आहे तो पूर्ण या आघाडीसोबत जोडून आहे आणि तो सतत या कार्यात कार्यरत आहे. आमचं प्रथम प्रायोरिटी आहे गावात नालीवर नाली बांधणं नाही आहे, रस्त्यावर रस्ता बांधणं नाही आहे. या गावाची नदी दुरुस्त झाली पाहिजे, हा आमचा प्रथम आहे उद्देश. या गावाला नदीला संरक्षक भिंत झाली पाहिजे, या गावात चांगली शिक्षणाची व्यवस्था उभी झाली पाहिजे, या गावात मुलाला खेळायला ग्राउंड मिळालं पाहिजे आणि तेच कामं जन्मभूमी ग्राम विकास आघाडी करत आहे आणि पुन्हा यापुढेही ते निरंतर चालू राहणार हे काम. आणि याच्यामध्ये आम्ही कोणत्याही शासकीय याचा हे न करता काही या गावातले सर्व तरुण एकत्र येऊन असे चांगले चांगले उपक्रम आम्ही करत आहोत आणि चालू आहे आमचे ध्येय कार्य. ते त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत किंवा शासनाची योजनेचा काही लाभ भेटत आहे का, मिळत आहे की तुमच्या संघटनांना? नाही, आम्ही तसं जे गावाचे प्रथम याच्यावर येणारे जे अजेंड्यावर घेणारे कामं जे होते, जसे या गावात खेळाचं मैदान नव्हतं पहिले उपलब्ध, आपण या गावाला 2 खेळाचे मैदान मुलाला खेळण्या उपलब्ध करून दिले. एक आता हे BTG मार्फत आपण अंगणवाडी शाळा आणली इथे आणि गावात एक वनराई लावली, आपण आंब्याची बाग लावली, एका घाटाचं सौंदर्यीकरण केलं आपण. इथे शाळेच्या मागं पूर्ण काटेरी होतं ते पण आपण खोदकात करून तिथं स्वतः झाडं लावून आपण स्वतः हाताने ड्रीप फिट करून ते पूर्ण आता झाडं तिथे डेव्हलप केले आहे. असे फक्त हे तुमच्या जी आघाडी आहे जन्मभूमी आघाडी याच्या माध्यमातून केले आहे किंवा तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत आहे? नाही, हे आमच्याच माध्यमातून चालू आहे, जन्मभूमी ग्रामविकास आघाडीच्या मार्फत. आणि ग्रामपंचायतकडे जो सामान्य फंड राहते ग्रामपंचायत काही मदत करत नाही, काही विकास कार्य तुमच्या मार्फत होत नाही इकडे गावामध्ये? तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत फक्त एवढी मदत करत आहे, ग्रामपंचायत नळातून पाणी मिळत आहे फक्त आम्हाला, दुसरी काही मदत नाही ग्रामपंचायतची. आणि तुम्ही टॅक्स भरतात, गावाचे लोक टॅक्स भरतात, तर तुमचे अधिकार नाही की विचारलं पाहिजे की बाबा विकास काय अधिकार आहे, आपण विचारत आहोत. पण ग्रामपंचायत एवढी गब्बर झाली आहे इथं, कारण की इथं सगळे राजकीय ग्रुप जे आहे हे सगळे मिलीजुली सरकार आहे, त्याचं फक्त ते राजकारण करायचं आहे, समाजासोबत काही घेणदेण राहिलं नाही आहे. त्यासाठीच या जन्मभूमी ग्रामविकास आघाडीचा उगम झाला आहे आणि सर्व तरुण एकत्र यासाठीच आले आहे. तर काय तुम्ही आता काम केले तुमच्या गावात मध्ये जन्मभूमी आघाडीचे? आम्ही 2 खेळाचे मैदान मुलाला खेळण्यायोग्य केले. एक तिकडचा एक जयशंकर घाट जो आहे त्याचं सौंदर्यीकरण केलं. एक तिकडे गावाच्या बाजूला जे स्मशानभूमी आहे त्याच्याजवळ एक आपण आमराई लावली आणि हे BTG मार्फत हे शाळा आणली आणि एक ग्रीन जिम तिकडे लावला आहे आपण. तुम्ही हे सगळं कार्य करता असताना तुम्हाला फंड कुठून येतात? फंड आपण इकडून तिकडून काही आपण आम्ही दोस्त मित्र सगळे कलेक्ट करून करतो हे कामं सगळे. सरपंच आहे ग्रामपंचायतमध्ये, काय म्हणणार, तुमचा परिचय देऊन सांगा. गावाचा विकास होत आहे का आणि कशा प्रकारे तुम्ही विकास करतात, परिचय देऊन सांगा. मी तेजराम नथुजी ढवळे, गुमगाव या गावचा मी उपसरपंच आहो आणि जन्मभूमी या गावचा या संघटनेचा एक सेवक आहो. तर जन्मभूमी या संघटनेने गावात बरीचशी विकास कामं स्वबळावर केले आणि काही जे कामं आहे ते आम्हाला आमदार साहेब समीरजी मेघे साहेब आहे, आमदार साहेब तुमाणे साहेब आहे, यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य बऱ्याचशा कामामध्ये लाभलेलं आहे. आम्ही आमच्या बळावर स्वबळावर तर कामं करतोच आहो, पण मोठ्या नेत्यांचंसुद्धा आम्हाला मदत आहेतच. पण गावातून जे गुमगाव ग्रामपंचायत आहे त्याची आम्हाला विशेष मदत आम्हाला मिळत नाही. हे BTG मार्फत जी अंगणवाडी आपण बांधकाम केलं आहे त्या BTGसाठी 10% फंड मात्र ग्रामपंचायतने आम्हाला उपलब्ध करून दिला आणि इतर जे 25 लाखाचं काम आहे हे आणि यामध्ये 10% रक्कम ग्रामपंचायतने दिलेली आहे आणि बाकीची उर्वरित रक्कम आपण ब्रिज द गॅप फाउंडेशन मार्फत आपण आणलेली आहे. त्यानंतर ब्रिज द गॅप फाउंडेशन आणि जन्मभूमीच्या सहकार्याने आम्ही गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वृक्षारोपण केलं. घाटात एक घाट 5 पावली घाट तयार केला आहे. 2 मैदानं प्रमोद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 2 मैदानं आपण मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले. अमराई लावली.
त्यानंतर आमदार समीरजी मेघे यांच्या मदतीने आपण आरोग्य जो दवाखाना आहे तो सुद्धा आपण गावामध्ये खेचून आणला. त्यानंतर समीरजी मेघे यांच्या मदतीने आपण गावातल्या नदीसाठी पूर संरक्षण भिंत जो जवळपास 13.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो समीरजी मेघे यांनी आपल्याला देऊ केलेला आहे. तो नक्कीच काही दिवसामध्ये आपल्या गावाला उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीनं आपण बरेचसे कामं सत्तेत नसतानासुद्धा आपण करत आहोत. जरी मी विरोधी पक्षाचा मेंबर आहो आणि उपसरपंच आहो, विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही स्वबळावर आणि मोठ्या नेत्यांच्या बळावर आपण बरेचसे कामं गावामध्ये उपलब्ध करून आणत आहोत. तुमाणे साहेब यांच्या मदतीने आपण नदीकडला जो देवी मंदिर आहे तिथं रक्षा विसर्जनसाठी शहरातले लोक येत असतात. तर त्यासाठी 20 लाखाचा निधी जो आहे तो तुमाणे साहेब आम्हाला देणार आहे आणि जवळपास ते निधी जो आहे तो पूर्ण होऊन घातलेलाच आहे. आता काही दिवसात तो फंड येईलच आणि ते घाट जो आहे तो सुद्धा आम्ही डेव्हलप करणार आहोत. त्यानंतर भोसलेकालीन किल्ला गुमगावची शान आहे तो भोसलेकालीन किल्ला यासाठी सुद्धा समीरजी मेघे यांच्या मदतीने तो घाट आपण डेव्हलप करत आहोत. त्यासाठी समीरजी मेघे यांनी आपल्याला 10 लाखाचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही सत्तेत नसतानासुद्धा आम्ही एवढे सगळे कामं करत आहोत. त्यानंतर BTG ब्रिज द गॅप फाउंडेशन आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी गुमगावची 1847ची शाळा आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यात मोजक्या शाळा ज्यावेळेस 2 किंवा 3 शाळा होत्या तर नागपूर जिल्ह्यातली इंग्रजाच्या काळातली जी शाळा आहे 1847ची शाळा जी आज शाळा तुटलेल्या अवस्थेत आहे त्या शाळेसाठी जवळपास 1.5 कोटी रुपये ब्रिज द गॅप फाउंडेशन आपल्याला उपलब्ध करून देणार आहे सर. तर अशा पद्धतीचे कामं जन्मभूमी ग्रामविकास आघाडी आणि मोठ्या नेत्यांच्या मदतीने आपण करत आहोत. तर म्हणून लोकांना मी असं आव्हान करतो की या येणाऱ्या गुमगावच्या निवडणुकीमध्ये आपण जन्मभूमीचाच उमेदवार निवडून द्यावा. म्हणजे आमची पुन्हा शक्ती वाढेल आणि पुन्हा आम्ही गावात विकास कामं करत नेऊ. जे जुन्या लोकांना दिसत नाही, जे त्यांच्या नजरेनं एवढे वर्ष दिसलं नाही ते काम मात्र या युवा पिढीला दिसत आहे. म्हणून यांची साठगाठ असलेलं राजकारण हे फक्त राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, समाजकारण करण्यासाठी नाही. आता युवा पिढी आमच्यासारखे जे युवा तरुण लोक आहे हे राजकारण सोडून समाजकारण करण्यासाठी समोर आलेले आहे. म्हणून गावातल्या जनतेला असं आव्हान करतो की त्यांनी युवा पिढीकडे लक्ष द्यावं आणि युवा पिढीच्या मदतीनेच आम्हाला या गावाचा विकास करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. पोटनिवडणूक लागली आहे. या खरं सुरू जन्मभूमी ग्रामविकास आघाडीचे आमचे उमेदवार आहे योगेश भाऊ निवंत. तर योगेश भाऊ निवंत फार धडाडीचे नेते आहे. त्यांनी सत्तेत नसतानासुद्धा त्याच्या स्वतःच्या वार्डामध्ये बरेचसे कामं केले आणि म्हणून योगेश भाऊ निवंत यांच्या सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना या 28 तारखेला 1 नंबरचं चिन्ह आहे या पहिल्या क्रमांकाचं सिलेंडरची बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि पुन्हा या जन्मभूमीची ताकद आपण वाढवू अशी अपेक्षा मी जनतेकडून करतो. सोबतच मी पुन्हा काही सांगू इच्छितो. या गुमगाव गावामध्ये नदी खोलीकरण, त्यानंतर नदीतला गाळ काढणे, नदीवर बंधारा बांधणे असे सुद्धा कामं आम्ही जन्मभूमी आणि मोठ्या नेत्यांच्या मदतीने आम्ही करणार आहोत. सोबतच गावातील मुलांना खेळण्यासाठी साहित्य वाटप असो किंवा इतर विकास कामं असो ते आम्ही करणार आहोत. तर अशा पद्धतीचे पोटनिवडणूक तुमच्या कोणत्या वार्डाची लागली आहे? वार्ड क्रमांक काय आहे ते सांगा. वार्ड क्रमांक 5 येथे योगेश भाऊ निवंत हे जन्मभूमी आघाडीचे उमेदवार आपण निश्चित केलेले आहे आणि त्यांचं सिलेंडर हे चुनाव चिन्ह आहे. या चिन्हासमोरील एका पहिल्या क्रमांकाची बटन दाबून आपण त्यांना विजयी करावं अशी मी जनतेला आव्हान करतो. जे काही सदस्य आहे, मेंबर आहे, तुमच्या गावामध्ये काय विकास होत आहे, काय होणार आहे याबद्दल तुम्ही सांगा तुमच्या परिचय. मी पुरुषोत्तम चौधरी वार्ड नंबर 2चा ग्रामपंचायत सदस्य आहो आणि गेल्या 20 वर्षापासून माझ्या स्वतःच्या वाड्यात म्हणजे माझ्या स्वतःच्या घरीसुद्धा पाणी येत नव्हतं. एवढी समस्या होती. पण ते आमच्या जन्मभूमी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आमच्या प्रयत्नातून ते आता यावेळेस पाणी आलं. आणि हे जे आता अंगणवाडी डिजिटल अंगणवाडी जे इथं बनलेली आहे यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही देवडी सांगलीला गेलो, आम्ही सुकडीला गेलो, त्या NGO सोबत भेटलो आणि आम्ही खूप प्रयत्न करून ती शाळा घडवून आणली. काही विरोधी लोकांनी ते शाळा वापस न्यायचे पण प्रयत्न केले होते. तरी आम्ही वापस न जाता आम्ही एक पाऊल मागं टाकलं पण आम्ही शाळा बनवू दिली. आम्हाला शाळा वापस जाऊ द्यायची नव्हती. हे सगळं जन्मभूमीच्याच कार्यकर्त्यांनी केलं.
तसेच एक पाचपावली घाट आहे नदीच्या काठावर, तिथं वृक्षारोपण झालं. तिथं म्हणजे खूप घाण होती, खूप गाळ म्हणजे कचरा खूप होता नदीच्या किनारीवर. ते सगळं स्वच्छ करून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सगळा परिसर स्वच्छ केला. बेसिक शाळेमध्ये इथं जी शाळा आहे ही खूप पुराणी शाळा आहे. इथं शाळेमध्ये खूप जंगल झाला होता साईडला नदीच्या किनारीवर. तो जंगल पूर्ण छाटून त्यांना अजून नवीन वृक्षारोपण आम्ही तिथे केलं. तुम्ही ग्रामपंचायतमधला सदस्य आहे. हां. ग्रामपंचायत मार्फत तुमचे वार्ड क्रमांक 2मध्ये काय काय विकास कार्य झाले आहे, काही झाले किंवा नाही झाले ते सांगा तुम्ही. ग्रामपंचायत मार्फत आतापर्यंत तर एकही काम झालं नाही. आमच्या वार्डामध्ये नालीवरचे झाकणं तुटलेले आहे. आम्ही किती आता 5 वर्षापासून, याच्या अगोदर बी मी 5 वर्ष मेंबर होतो, तेव्हा पण आम्ही तेच मागणी केली, पण ते अजून नालीवरचे झाकणं बसलेले नाही. आता पण तेच चालू आहे. आता बी ते आमची सरपंच साहेबांना विनवणी चालू आहे की नालीवरचे झाकणं बनवा, नाल्या दुरुस्त करा. एकही काम झालं नाही आणि एकही नवीन रोडसुद्धा आमच्या वार्डात झालेला नाही आहे. तरी आम्ही वार्ड क्रमांक 2मध्ये पोट निवडणूक लागली आहे. वार्ड नंबर 5मध्ये. तर तुम्ही तुमच्या गावात वार्ड क्रमांक 5मध्ये आहे, निवडणूक लागली, याबद्दल काय बोलणार आहे तुम्ही. आमचे हे योगेश भाऊ निवंत तिथे वार्ड नंबर 5मध्ये सदस्य मेंबर म्हणून उभे आहे. आणि यांचं जे चुनाव चिन्ह आहे सिलेंडर आहे. आणि हे आता मेंबर नसतानासुद्धा आमच्यासोबत कार्य करत राहते, आम्ही मेहनत करत राहते आमच्या जन्मभूमीसोबत मिळून आहे. तरी आणि यांनी खूप चांगले कार्य त्या वार्डात केलेले आहे. तरी पण त्यांना एक वेळा माझी अशी विनंती आहे की एक वेळा त्यांना निवडून देऊन 1 नंबरची बटन दाबून सिलेंडरची त्यांना आमच्यासोबत अजून सहकार्य करायला, खांद्यावर मजबूत करावा त्यांचा, अशी माझी विनंती आहे.